शेतकरी मित्रांनो, सध्या जर आपण मिरचीची लागवड पाहिली तर मिरचीची लागवड आता सध्या आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते. का तर थ्रिप्स असू दे, व्हायरस असू दे, तो जो अटॅक आहे त्याचबरोबर टेम्परेचरचं जे प्रमाण आहे हे आपल्याला फार प्रमाणात पाहायला मिळाल्यामुळे जो मिरचीचा प्लॉट आहे तो सक्सेस होत नाही. मित्रांनो, इंडस असो, इंद्रा असो, कोणती जर व्हरायटी तुम्ही लावली तर त्यामुळे आपल्याला भरपूर साऱ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. खर्च जास्त होत आहे आणि उत्पन्नाचा जर विचार केला तर रेट असून देखील आपला मालापर्यंत प्लॉट टिकत नाही किंवा माल एक दोन तोड झाल्यानंतर आपल्याला उपटून टाकावं लागतं. अशी परिस्थिती सध्या आपल्याला जाणवत आहे. तर त्यावरतीच उपाय म्हणून आपण काय करू शकतो, तर असाच एक आपण प्रगतील शेतकऱ्याबरोबर आज मुलाखत घेणार आहोत की ह्यांनी क्रॉप कव्हर करून घेतलाय, कशा पद्धतीने केलंय. नमस्कार सर. नमस्कार. आपलं पहिल्यांदा नाव गाव सांगा. रोशन रमेश जाधव, गाव कारवे, विटा. अच्छा, हे जी तुम्ही संकल्पना राबवलेली आहे ह्याच्या अगोदर तुमचा म्हणजे ओपनला तुम्ही प्लॉट वगैरे लावला होता का सिमला मिरचीचा? हो, माझ्या वडिलांच्या पासून सिमला मिरची असते, परंतु आजकालचं टेम्परेचर जास्त प्रमाणात झाल्यामुळे थ्रिप्सचा अटॅक वाढलेला आहे आणि बाहेर व्हायरसचं प्रमाण जास्त आहे आणि सिमला मिरची ओपनला आणणं आता पहिल्यासारखं सोपं राहिलेलं नाही. त्यामुळे आम्ही नवीन संकल्पना कवठेमंकाळमध्ये 1-2-3 मित्र आहेत त्यांच्या मार्फत 2 प्लॉटवर जाऊन आलो. तिथं प्लॉट बघितल्यानंतर नोव्हेंबरची लागण होती. त्यांचे जवळजवळ 4 ते 5 तोडे झालते आणि अजून एक 5-7 तोडे होतील. मी पहिल्यांदा सीडनेट 35% टाकायचा विचार केलेला होता, परंतु मी तिथे गेल्यानंतर परत क्रॉप कव्हरचं त्यांचं जे बघितल्यानंतर मी ॲग्रोवन कंपनीचं क्रॉप कव्हर वरून टाकलं. जवळजवळ ह्या प्लॉटला 2 ते 2.25 एकराला 1,30,000 रुपये खर्च आला. ते पण माझं बागाचं स्ट्रक्चर असल्यामुळे. नाहीतर ओपनला जर असं जर काठीवर करायचं म्हटलं तर कमीत कमी 1,80,000 ते 2 लाख रुपये खर्च आला असता. एवढा तुम्ही खर्च आता सांगितलेला की एवढा ह्याला खर्च येत आहे, परंतु आता जर ह्याचा आपण विचार केला तर ह्याला डिस्टन्स काय गरजेचं आहे आतमध्ये जर विचार केला? आतमध्ये ह्याच्यात सगळ्यात फायदा होतोय की आता बाहेर जर ओपनला मिरची लावली तर आपण 1 दिवस फवारा मारायला लागतो आणि ह्याच्यात बोत वगैरे पडण्याचं प्रमाण अजिबात नाही. वर्ण पूर्ण पॅक असल्यामुळे ह्यात फक्त टेम्परेचर मेंटेन करायसाठी आपण हा प्रयोग केलेला आहे. साधारणतः बाहेर जर 40 टेम्परेचर असेल तर आत ते 32 ते 33 टेम्परेचर पर्यंत राहते. त्यामुळे काय होते, 5-7 टेम्परेचर आत आल्यामुळे मिरचीला सेटिंगला वगैरे आणि ह्यात ऊन सुद्धा आत पडते. असं काही नाही की क्रॉप कव्हर आहे म्हणून पूर्ण सावली पड. पूर्ण जर जास्त टक्केवारीचं 50% जर सीडनेट आपण वापरलं तर त्यात सावलीचं प्रमाण जास्त झाल्यामुळं फळांची संख्या कमी राहील, फुलं जास्त लागणार नाहीत, उत्पादनात घट होईल. म्हणून आम्ही हे 2 वर्ष चालेल अशा प्रकारचं आम्ही हे स्ट्रक्चर उभा केलं. म्हणजे हा जो पेपर वापरलेला आहे आपण वरती क्रॉप मारलेला हे 2 वर्ष आपल्याला चालू शकतो. हा, 2 वर्ष चालू शकतो. आपण जर परत मे महिन्यानंतर जून महिन्यात जर ते कव्हर काढून ठेवलं आणि पुढल्या वर्षी वापरलं तर ते आपल्याला चालू शकतं. साधारण त्याला मजुरीचा खर्च जास्त आहे. माझं जवळजवळ स्ट्रक्चर तयार करायला 30,000 रुपये मजुरी गेली कामगारामार्फत हे पूर्ण बांधणी करायला वगैरे. आणि ह्यात दुसरा मुद्दा, व्हायरसचं प्रमाण कमी राहते, थ्रिप्सचा अटॅक कमी राहतोय. हलक्या भारी औषधावर हे कंट्रोल होऊ शकतं. ओपनला मिरच्या आता आमच्यात बऱ्यापैकी लावलेल्या आहेत पण त्या काय सक्सेस झालेल्या नाही. थ्रिप्सचा अटॅक भरपूर आहे. शेतकरी तोट्यात जाण्याची लक्षण आहेत. त्यापेक्षा बाहेर 4 एकर प्लॉट करण्यापेक्षा असा स्ट्रक्चर बनवून 1 एकर जरी केला तरी तो सक्सेस होण्यासारखा आहे. आणि बाहेरच्या प्लॉटला 5 तोड्यात व्हायरसनं मोजॅक व्हायरसने हे प्लॉट जाते, हे कमीत कमी 10-12 तोडे होतील. अच्छा, आता प्लॉट आम्ही आल्या पाहिला तर आता ही लागवड कधी केलेली आहे तुम्ही? हे गेल्या शुक्रवारी केलेले, 8 दिवस झाला. आज 4थी आळवणी चालू आहे. अच्छा, तर आता जर बघितलं तर कुठं सुद्धा आपल्याला अटॅक वगैरे कशा योग्य पद्धतीने आलेला आहे. तर हे आपण जर क्रॉप कव्हर मध्ये आपल्याला लागवड करायची असेल तर आपण कोणकोणत्या व्हरायटीची लागवड करू शकतो मिरची? आम्ही आता ह्या इंडस आणि पिकॅडोर लावलेला आहे. तुम्ही ह्यात इंद्रा लावू शकताय. परत मिरचीतले साधी मिरची सुद्धा तुम्ही लावू शकताय. उन्हाळ्यातला सगळ्यात अडचण मोठी टेम्परेचर, आपल्या भारतातलं टेम्परेचर प्रत्येक वर्षी वाढत चाललेलं आहे आणि थ्रिप्सचा अटॅक कितीही मी स्वतः औषध दुकानदार असून सांगतोय कितीही कंट्रोल होत नाही. कोण काय पण सांगल, एवढं क्लायमेट चांगलं राहिलेलं नाही. आणि व्हायरसचा तर विचार आता तुम्ही केलेला आहे की मित्रांनो, व्हायरसचा अटॅक फार प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे तुम्ही असं करू शकता. खर्च देखील तुम्हाला सांगितलेला आहे. सर्वसाधारण आपल्याला 1 ते 1.5 लाख रुपये खर्च पकडून झाला की एवढा खर्च होत आहे. आणि जर तुम्हाला बांबूच्या साह्यानं जर करायचं असेल, कळकाच्या साह्यानं किंवा बांबूच्या साह्यानं, तर सर्वसाधारण त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला 2 लाखाच्या आसपास मित्रांनो खर्च होऊ शकतो. परंतु जर आपण औषधाचा सरासरी विचार केला तर औषधाचा सरासरी विचार करता आपल्याला जो स्टार्टिंगला आपण 2 लाख रुपये खर्च गाठला तर काय नाही. कारण एकरी आता जर विचार केला, आम्ही आता बाहेर फिरून वगैरे शेतकऱ्यांची जर मुलाखत घेतली, बाहेर प्लॉट सर केलेला आहे त्यांनी सर्वसाधारण 3 लाख रुपये सुद्धा औषधाला घातलेले आहेत एकरी. तरी देखील त्यातनं आउटपुट जर पाहिलं तर 0 आउटपुट मिळालेलं आहे. घातलेले पैसे सुद्धा त्यांचे निघालेले नाहीत.
प्लॉट उपटून टाकलेला आहे. तर इथं ह्यांनी सक्सेसफुल करून दाखवलेलं आहे आणि तुम्ही असं करू शकता. त्याचबरोबर जे वापरायचं आपल्याला ते योग्य पद्धतीने वापरायचं आहे. स्ट्रक्चर बद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया की कशी बांधणी केली पाहिजे. हे बांधणी कसं आहे, ह्याला आयरा आपला त्यामध्ये पॅक करून बांधावं लागतं. हे जर डायरेक्ट बांधलं तर हे कट होतं, हे फाटणार परत आहे, फाटणार सीडनेट. त्यामुळे ते स्ट्रक्चर उभा करणारा कारण घ्या, आपण स्वतः काय करायचा प्रयत्न करू नका. ही बांधणी एवढी सोपी नाही. त्यामुळे ते बनवणारी ज्यांच्याकडे ही बांधणी करून घ्यावी, म्हणजे अशी ओढ वगैरे ओढ जिथल्या तिथं- व्यवस्थित काढून ते देतात. आणि ह्याचा दुसरा फायदा काय आहे, ओपनच्या प्लॉटला 5 तोडे, ह्यात थोडं अवरेज कमी राहील. समजा ओपनच्या प्लॉटला समजा 3 टन निघेल तर ह्यात 2 ते 2.5 टन राहील. परंतु 13-14 तोडे आरामशीर ह्यात होऊ शकतात आणि कमी खर्चात. आणि पाण्याची अत्यंत बचत होत्या. ओपनला जर 100% पाणी लागत असतं त्यात 50-60% पाण्यावर होऊ शकते. नायट्रोजनची लेवल ह्यात अत्यल्प ठेवावी लागते. नायट्रोजन जर जास्त प्रमाणात दिला तर हा नुसता प्लॉट वाढणार, ह्याला फुलाची संख्या खूप कमी राहील. त्यामुळे फॉस्फरस आणि पोटॅची लेवल कंटिन्यू जास्त ठेवावी, ही मी शेतकऱ्यांना सर्व सांगतो. अच्छा, सरांनी बरेच सारे आपल्याला माहिती दिली आहे की कसं नियोजन केलं पाहिजे. त्याचबरोबर जर बाजूने आपण पाहिलं तर अशा प्रकारे पॅक करून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्यावेळेला जो व्हायरसचा प्रादुर्भाव, हे वरचं आपलं टेम्परेचर मेंटेन केलं आहे त्याने, व्हायरसच्या प्रादुर्भावासाठी आपण पांढरी माशी कुठूनही आत येणार नाही असं त्यांनी नियोजन केलं आहे. पूर्ण जर आपण खाली जर पाहिलं, माती टाकून पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि सर्व काही माहिती आपल्याला सरांनी आपल्या चॅनलवर दिली आहे. तर सरांना मी चॅनलच्या वतीनं धन्यवाद देतो. आणि सर्व शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे की आपण व्यवस्थित क्रॉप करूनच मिरचीची लागवड करावी. आता जर आपण विचार केला तर जानेवारी महिन्यापासून जे आता पुढं जी लागवड करणार आहे आपण मे महिन्यापर्यंत, ती क्रॉप कव्हर मध्येच करा. शक्यतो ओपनला लागवड करायच्या नादी लागू नका आणि बुडणूक करून घेऊ नका. हेच सरांनी पण सांगितलेलं आणि आम्ही पण सांगतो. तर कशी वाटली इन्फॉर्मेशन जर सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.